नमस्कार. विज्ञानयात्री ऑटो लोवी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ऑटो लोवी हे जर्मन वंशाचे अमेरिका देशातील जीवशास्त्रज्ञ आणि सन 1936 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. त्यांच्या संशोधन कार्यातून ॲसिटिल कोलिन या चेता आवेगवाहक जैव रसायन संयुगाची भूमिका स्पष्ट झाली. या संशोधन कार्यासाठी त्यांना हेनरी हॅलेट डेल यांच्यासोबत सन 1936 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑटो लोवी यांचा जन्म दिनांक 3 जून 1873 रोजी जर्मन देशातील फ्रँकफर्ट या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत झाले. जर्मनी देशातील स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. स्ट्रासबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक श्वॉल्वे, ओसवाल्ड श्मिडबेर्ग आणि बर्नहार्ड नॉनिन यांच्या संशोधन कार्यात ऑटो लोवी यांनी उत्साहाने भाग घेतले. सन 1896 मध्ये ऑटो लोवी यांनी त्यांची वैद्यकीय डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑटो लोवी यांनी फ्रँकफर्टच्या गोएथ विद्यापीठात मार्टिन फ्रुंड आणि स्ट्रासबर्गमधील फ्रान्झ हॉफमेस्टर यांच्यासोबत संशोधन कार्य केले. सन 1897 ते सन 1898 या कालावधीत ऑटो लोवी यांनी फ्रँकफर्टमधील सिटी हॉस्पिटलमध्ये कार्ल फॉन न्यूर्डन क्लिनिकल सहाय्यक म्हणून काम केले. या कार्यकाळात क्षयरोग, न्यूमोनिया या रोगाच्या अगणित प्रकरणाची नोंद झाली. परिणामकारक उपचाराच्या अभावी अनेक रोगी दगावले. या प्रसंगामुळे ऑटो लोवी यांनी मूलभूत वैद्यकीय विज्ञान, विशेषतः औषधशास्त्र, फार्माकॉलॉजी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. सन 1898 मध्ये ऑटो लोवी यांनी मार्बर्ग विद्यापीठातील प्रसिद्ध फार्माकॉलॉजिस्ट प्रोफेसर हॅन्स हॉर्स्ट मेयर यांच्या संशोधन सहाय्यक पदावर काम केले. मार्बर्ग विद्यापीठाच्या कार्यकाळातील ऑटो लोवी यांच्या पहिल्या वर्षी चयापचय या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण झाला. फ्लोरहिझिन ग्लुकोसाइड उत्तेजित करणारा ग्लायकोसुरिया आणि मानवी शरीरातील न्यूक्लिन चयापचय यावरील परिणामकारक संशोधन कार्यामुळे ऑटो लोवी यांची सन 1900 मध्ये प्रायव्हेटेडोंट व्याख्याता या पदासाठी निवड झाली. 2 वर्षानंतर ऑटो लोवी यांनी प्राणी शरीरात प्रथिनांच्या अपचय क्रियेद्वारे अमायनो आम्ल तयार होतात हे सिद्ध केले. या अमायनो आम्लांच्या उपयोजनातून प्राणी शरीर पेशी पुन्हा नवीन प्रथिने तयार करण्यास सक्षम आहेत हे सारांश धारण करणारे प्राण्यांच्या शरीरातील प्रथिन संश्लेषण या शीर्षकांतर्गत एक शोध निबंध प्रकाशित केला. सन 1902 मध्ये ऑटो लोवी हे लंडनमधील अर्नेस्ट स्टार्लिंगच्या प्रयोगशाळेत पाहुणे संशोधक होते. तेथे ते त्यांचे अजीवन मित्र हेनरी हॅलेट डेल यांना भेटले. सन 1903 मध्ये ऑटो लोवी यांची ग्राझ विद्यापीठात नियुक्ती झाली. सन 1905 मध्ये ऑटो लोवी हे मेयरच्या प्रयोगशाळेत सहयोगी प्राध्यापक झाले आणि त्याच वर्षी त्यांना ऑस्ट्रिया देशाचे नागरिकत्व प्राप्त झाले. सन 1909 मध्ये त्यांची ग्राझ विद्यापीठ येथील फार्माकॉलॉजी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सन 1921 मध्ये प्राणी शरीरातील अवयवबाह्य उत्तेजन, रासायनिक आणि विद्युत यांना देणारे प्रतिसाद या विषयावर ऑटो लोवी यांनी संशोधन कार्य केले. त्यांनी प्राणी शरीरातील अवयवांचे योग्य त्या कार्यासाठी एपिनेफ्रिन या संप्रेरकाचे सापेक्ष अवलंबित्व प्रस्थापित केले. या अभ्यासाचा परिणाम म्हणजे चेतातंतू यांच्यामार्फत संदेश आवेग वाहन होण्याच्या तंत्रप्रणाली संकल्पनेचे प्रस्तावीकरण आणि ॲसिटिल कोलिन या चेता आवेग वाहक जैव रासायनिक संयुगाची भूमिका यांचे प्रस्तावीकरण झाले. सन 1940 मध्ये ऑटो लोवी हे अमेरिका देशातील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक पदावर रुजू झाले. सन 1946 मध्ये त्यांना अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळाले. सन 1954 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे प्रदेश सदस्यपदी निवड झाली. चेतापेशी या इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात
चेतापेशी ह्या परस्पराशी अनुबंधाद्वारे जोडले जातात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशींना एक किंवा अनेक प्रवर्ध म्हणजे पेशीपासून निघणारे लांब भाग म्हणजे ॲक्झॉन निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेले असतो. अक्षतंतू, ॲक्झॉन, प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेच असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता म्हणजे नर्वच्या स्वरूपात शरीर व स्नायू किंवा इतर अवयवापर्यंत गेलेले असते. फार्माकॉलॉजीच्या प्रयोगांना असे स्थापित केले की स्नायूंच्या आकुंचनासारख्या शारीरिक प्रतिक्रिया किंवा अभिक्रिया रासायनिक अनुप्रयोगाद्वारे प्रेरित केल्या जाऊ शकतात. परंतु या प्रतिसादांना कारणीभूत ठरण्यासाठी पेशींनी रासायनिक पदार्थ सोडल्याचा कोणताही पुरावा त्यावेळी नव्हता. या उलट संशोधकांनी दाखवून दिले की विद्युत आवेग लागू केल्यामुळे शारीरिक अभिक्रिया किंवा प्रतिक्रिया येऊ शकतात, ज्याने सूचित केले की विद्युत प्रसरण हा अंतर्जात सिग्नलचा एकमेव मार्ग असू शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पेशी रासायनिक की विद्युत संप्रेषणाचा वापर करतात की नाही हा विवाद निर्माण झाला. सन 1921 प्रकाशित झालेल्या ऑटो लोव्ही यांच्या प्रसिद्ध प्रयोगाने या विवादाचे समर्पक उत्तर शोधले. ऑटो लोव्ही यांनी प्रायोगिक प्राणी यासाठी 2 बेडूक निवडले. प्रत्येक प्रायोगिक प्राणी शरीरातून बेडकामधून धडधडणारे हृदय शरीरापासून वेगळे केले. दोन्ही हृदयांना त्यांनी रिंजर किंवा साल्ट वॉटर द्रावणाने आंघोळ घालण्यात आले. पहिले हृदय हे नियंत्रित गट याची भूमिका बजावली. दुसरे हृदय हे उपचारात्मक किंवा ट्रीटेड गट याची भूमिका बजावली. हृदयाकडे जाणारे फेगस चेतातंतू नर्व याला इलेक्ट्रिकली उत्तेजित करून हृदयाचे पहिले ठोके मंद केले. फेगस चेतातंतू किंवा फेगस नर्व याचे पाण्यातील अर्क तयार करण्यात आले. फेगस चेतातंतू नर्व याचे पाण्यातील हे अर्क रिंजर द्रावणात मिसळून दुसऱ्या हृदयासाठी वापरले. दोन्ही हृदयाच्या धडधडीचे मापन करण्यात आले. फेगस नर्व याचे पाण्यातील अर्क वापरलेल्या हृदयाची धडधड संख्या कमी असल्याचे लक्षात आले. ऑटो लोव्ही यांनी या प्रयोगातील निरीक्षणावरून हृदयाकडे जाणाऱ्या फेगस नर्व यामध्ये हृदयगती नियंत्रित करणारे विद्राव्य रसायन असते या निष्कर्षापर्यंत आले. ऑटो लोव्ही यांनी या अज्ञात रसायनाचे फेगस स्टॉफ असे नामकरण केले. फेगस स्टॉफ अज्ञात रसायन हे ॲसिटिल कोलिन असल्याचे आढळून आले. विद्युत उत्तेजनाच्या अनुपस्थितीत प्रतिसाद देऊ शकणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या अंतर्जात भूमिका प्रदर्शित करणारा हा पहिला प्रयोग होता. म्हणून ऑटो लोव्ही यांच्या या प्रयोगाला जागतिक कीर्ती मिळाली. इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल इव्हेंट ॲक्शन पोटेन्शियल यामुळे रासायनिक घटना सायनॅप्सेसमधून ॲसिटिल कोलिन यासारख्या न्यूरोट्रान्समीटर यांच्यामार्फत संप्रेषण किंवा संदेशवहन घडते असे यातून सिद्ध झाले. लोव्हीच्या प्रयोगापूर्वी हे स्पष्ट नव्हते. फार्माकॉलॉजीच्या प्रयोगाने असे स्थापित केले की स्नायूंच्या आकुंचनासारख्या शारीरिक प्रतिक्रिया रासायनिक अनुप्रयोगाद्वारे प्रेरित केल्या जाऊ शकतात. परंतु या प्रतिसादांना कारणीभूत ठरण्यासाठी पेशींनी रासायनिक पदार्थ सोडल्याचा कोणताही पुरावा नाही. उलटपक्षी संशोधकांनी दाखवून दिले होते की विद्युत आवेग लागू केल्याने शारीरिक प्रतिक्रिया येऊ शकतात, ज्याने सूचित केले की विद्युत प्रसारण हा अंतर्जात सिग्नलिंगचा एकमेव मार्ग असू शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पेशी रासायनिक की विद्युत संप्रेषणाचा वापर करतात की नाही या वादाने अगदी प्रख्यात शास्त्रज्ञांनाही विभाजित केले होते. सन 1921 प्रकाशित झालेल्या लोव्हीच्या प्रयोगाने या प्रसिद्ध प्रयोगाने या प्रश्नाचे मुख्यत्वे उत्तर दिले. त्याने बेडकामधून 2 धडधडणारे हृदय काढले. एक वेगस नर्व जी हृदयगती नियंत्रित करते. दुसरे हृदय स्वतःच. दोन्ही हृदयांना खारट किंवा रिंजर सोल्युशन यांनी आंघोळ घालण्यात आले. फेगस नर्वला इलेक्ट्रिकली उत्तेजित करून लोव्हीने हृदयाचे पहिले ठोके मंद केले.
मग लोवीने पहिल्या हृदयाला आंघोळ करणारे काही द्रव घेतले आणि ते दुसऱ्या हृदयाला लावले. द्रव वापरल्याने दुसऱ्या हृदयाची धडधडी कमी झाली. हे सिद्ध होते की फेगस नर्वद्वारे सोडलेले काही विद्राव्य रसायन हृदयगती नियंत्रित करत होते. त्याने अज्ञात रसायनाला फेगस्टॉफ असे नाव दिले होते. त्याला मज्जातंतू आणि पदार्थासाठी जर्मन शब्द असे नाव दिले. नंतर असे आढळून आले की हे रसायन ॲसिटिल कोलिनशी संबंधित आहे. त्याचा प्रयोग प्रतिष्ठित होता कारण विद्युत उत्तेजनाच्या अनुपस्थितीत प्रतिसाद देऊ शकणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या अंतर्जात प्रकाशनाचे प्रात्यक्षित करणारा तो पहिला प्रयोग होता. इलेक्ट्रिक सिग्नलिंग इव्हेंट ॲक्शन पोटेन्शियलमुळे रासायनिक घटना सिनॅप्सिसमधून न्यूरोट्रान्समीटर सोडणे होते हे समजण्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि शेवटी ऊतीवर परिणाम करणारा हा रसायन आहे हे सिद्ध झाले होते. कोकेनद्वारे ॲड्रिनॅलिन सोडण्याच्या वाढीवर आणि डिजिटॅलिस आणि कॅल्शियमची क्रिया यांच्यातील संबंधावर लोवी यांच्या संशोधनाने त्यांच्या प्रकाशनानंतरच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात संशोधनाला चालना दिली. त्यांनी उपचारात्मक महत्त्वाच्या 2 पद्धती देखील स्पष्ट केल्या: नाकेबंदी आणि विशिष्ट औषधाद्वारे मज्जातंतूच्या क्रिया वाढवणे. लोवीला त्याच्या प्रयोगाची कल्पना ज्या माध्यमाने सुचली त्या साधनासाठी देखील ओळखले जाते. ॲसिटिल कोलिन चेताआवेग वाहक जैवरासायनिक संयुगाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या संशोधन कार्यासाठी हेनरी हॅले डेल यांच्यासोबत ऑटो लोवी यांना सन 1936 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑटो लोवी यांनी संपादित केलेले पुरस्कार आणि सन्मान यांची ही यादी ॲसिटिल कोलिन या चेता आवेग जैवरासायनिक संयुगाची भूमिका संदर्भातील संशोधन कार्यासाठी हेनरी हॅलेट यांच्यासोबत सन 1936 सालचा नोबेल पुरस्कार, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ग्राज, युनिव्हर्सिटी ऑफ फ्रँकफर्ट यांच्यामार्फत मानद डॉक्टरेट पदवी त्यांना बहाल करण्यात आली. बोलोग्ना रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फिजिओलॉजीचा पुरस्कार, व्हिएना अकॅडमी लेबेन पुरस्कार, कॅमेरॉन पुरस्कार, सन 1944 सालचा एडिनबर्ग विद्यापीठाचा उपचारशास्त्रासाठी कॅमेरॉन पुरस्कार, लंडनमधील फिजिओलॉजिकल सोसायटी, न्यूयॉर्कमधील हॉर्वे सोसायटी आणि सोसायटी इटालियन डी बायोलॉजिया एक्सपेरिमेंटलचे मानद सदस्य, व्हिएना येथील मेडिकल असोसिएशन, बायोलॉजिकल सोसायटी ऑफ व्हिएना आणि मार्बर्गमधील सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सेसचे संबंधित सदस्य, हॅले येथील जर्मन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे लिओपोल्डिना सदस्य, परदेशी सदस्य संदर्भात सन 1954 मध्ये रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्यपदी निवड, सन 1957 सालचे जर्मन फार्माकॉलॉजिकल सोसायटीचा श्मिडबर्ग बॅज, सन 1959 सालचे विज्ञान आणि कला यासाठी ऑस्ट्रियन पदक, सन 1959 सालचे ग्राज शहराची मानद रिंग, सेंट पीटर ग्राज ऑस्ट्रिया येथील पॅरिसमध्ये ऑटो लोवी गासे या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ऑटो लोवी हे जर्मन अमेरिकन औषधशास्त्रज्ञ मज्जासंस्थेमधील संदेशवहन रासायनिक प्रक्रियेद्वारे होते हे सिद्ध करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी मेंदूतील चेतापेशी एकमेकांना रसायनाद्वारे संवाद साधतात हे सिद्ध केले. त्याने ॲसिटिल कोलिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरचा शोध लावला. या महत्त्वपूर्ण शोधासाठी त्यांना सन 1936 सालचे फिजिओलॉजी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक सर हेनरी हॅलेट डेल यांच्यासोबत विभागून देण्यात आले. त्यांना प्रयोगाची कल्पना सन 1921 मध्ये एका रात्री स्वप्नात सुचली होती, ज्यावरून त्यांनी बेडकाच्या हृदयावर प्रयोग करून रासायनिक संदेशवहनाचा सिद्धांत मांडला. ॲसिटिल कोलिन हा एक प्रमुख न्यूरोट्रान्समीटर रासायनिक संदेशवाहक आहे. मज्जासंस्थेत ॲसिटिल कोलिन हा मेंदू आणि शरीराच्या इतर भागामध्ये संदेश पोहोचवण्याचे काम करतो. हे स्नायूंना आकुंचन पावण्याचे संदेश पाठवते. त्यामुळे चालणे, धावणे किंवा कोणतीही हालचाल करणे शक्य होते. मेंदूमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्मरणशक्ती टिकून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. हृदयगती नियंत्रित करते आणि
पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. ॲसिटिल कोलिनची पातळी कमी झाल्यास स्मरणशक्ती कमजोर होणे किंवा अल्झायमर रोग होऊ शकतो. दिनांक 25 डिसेंबर 1961 रोजी न्यूयॉर्क शहरात ऑटो लोवी यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ऑटो लोवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.